नमस्कार मंडळी. तर आजचा आपला बेत आहे पावभाजीचा. टेस्ट इतकी चविष्ट आहे की घरचे सर्व मंडळी खुशच होतील बघा. तर त्यासाठी आपण दाखवल्याप्रमाणे भाज्या घेऊया. मी सर्व भाज्या पहिल्या धुवून घेणार आहे. सर्व भाज्या स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण बीट ॲड करायचं आहे. आता यामध्ये साधारण 2 ग्लास पाणी टाकून थोडंसं मीठ आणि हळद टाकून घेऊया. त्यानंतर आपल्याला कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या करायच्या आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये गाजर पण ॲड करू शकता. तर कुकर थंड झाल्यानंतर आपण उघडून घेऊया. या भाज्यांमधलं जे पाणी आहे ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे आणि पाणी बाजूला काढून मग भाज्यांना स्मॅश करून घ्यायचं आहे. आता एका कढईमध्ये 2 पळी तेल आणि छोटासा बटरचा तुकडा टाकणार आहोत. त्यानंतर मी ते वाटून घेतलेला कांदा टाकला आहे. कांदा छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1 ते 2 टोमॅटोची प्युरी टाकून घेणार आहोत. आता हे सर्व छान परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये एकदम बारीक चिरलेली शिमला मिरची ॲड करतो आहे. याने पावभाजीला खूप छान टेस्ट येते. आता यामध्ये मी वाटण टाकून घेते, ज्यात मी कांदा, खोबरं, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर भाजून वाटून घेतली आहे. आता हे सर्व छान परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मसाले ॲड करूया. तर मी ते 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे पावभाजी मसाला, 1 चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा हळद घेतली आहे. तर आता हे सर्व आपल्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे. आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू आणि मग शिजवून घेऊ याला. साधारण 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून आपण याला शिजवून घेऊया. चांगलं तेल सुटलं की त्यामध्ये मग आपण स्मॅश केलेल्या भाज्या ॲड करून घेऊया. तर आता आपला मसाला छानपैकी शिजवून झाला आहे. थोडंसं तेल सुटलं आहे, तर त्यामध्ये आपण ज्या भाज्या स्मॅश केल्या होत्या त्या टाकून घेऊया. हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला आपण जे भाज्यांचं पाणी बाजूला काढलं होतं ते पाणी आता यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला जितकं पातळ हवं आहे तितकं तुम्ही पाणी ॲड करू शकता. तर मी साधारण मीडियम कन्सिस्टन्सीच ठेवली आहे. यामध्ये आता मी 1 ते 1.5 चमचा मीठ टाकून घेते. आपण यामध्ये बटर पण ॲड केलं आहे, तर मीठ त्यानुसारच टाकून घेऊया. साधारण 5 ते 7 मिनटात तुमची पावभाजी तयार होईल. याला एक उकळी आल्यानंतर याला आपण बंद करू आणि यामध्ये एक बटरचा तुकडा ॲड करून घेऊया. याने खूप छान टेस्ट येते पावभाजीला, अगदी हॉटेलसारखी. तर अशी ही हॉटेलसारखी झणझणीत पावभाजी तयार आहे. तुम्ही गरमागरम पावसोबत ह्याला सर्व करा. गरमागरम भाजीवरती आपण छोटासा बटरचा तुकडा ॲड करून त्यावर कोथिंबीर टाकून याला सर्व करून घेऊया. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट्समध्ये कळवा आणि अशाच सोप्या पद्धतीच्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा सुवर्णच खाऊ कट्टाला.